प्रकारानंतर आताची परिस्थिती काय आहे? हत्याकांडाच्या खाणाखुणा आजही बैसरनच्या विस्तीर्ण मैदानामध्ये दिसतायत। एबीपी माझाचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी या जागेचा आढावा घेतलाय, पाहूया। पहलगामच्या बेसनेर येथे ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी पोहोचू शकलोय। खरं तर इथली परिस्थिती जर आपण पाहिली तर नेमकं इथलं चित्र किती भयावह असू शकतं त्यावेळी हे आपल्याला दिसतंय। संपूर्णतः ज्यावेळी बेछूट गोळीबार करण्यात आला होता त्यावेळी इथे जी थांबलेले पर्यटक होते ते सैरावैरा पळू लागलेले। या ठिकाणी आपण पाहतोय की हे संपूर्ण चित्र आहे, खुर्च्या विखुरलेल्या आहेत, टेबल विखुरलेले आहेत आणि याच ठिकाणी बेछूट गोळीबार या दहशतवाद्यांनी केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे हे दहशतवादी आले कुठून हा प्रश्न होता। त्यावेळी आम्ही पाहिलं तर या ठिकाणी 4 दहशतवादी होते, हे चारही विरुद्ध दिशेने आलेले होते। हे पीर पंजाल जे त्या ठिकाणी आहे त्या रेंज मधनं आले होते। एक दहशतवादी पीर पंजालच्या इथनं आल्यानंतर हे चारही जण विखुरले गेले। त्यातले एक दहशतवादी हा या ठिकाणाहून आला, दुसरा या ठिकाणाहून आला आणि तिसरा या बाजूने आला, तर चौथा हा या ठिकाणी आला होता। आणि आल्यानंतर ज्या ठिकाणी पर्यटक त्या ठिकाणी फोटो काढायला गेले होते त्या लोकांना त्यांनी टार्गेट केलं, धर्म विचारला आणि धर्म विचारल्यानंतर त्यांना टार्गेट केला, त्याला गोळीबार केला। मी इकडे दाखवू इच्छितो की जे डोंबिवलीचे लेले कुटुंबीय होते ते या ठिकाणी भेळ खात असताना त्यांच्यावरती झालेला जो हल्ला होता तो याच ठिकाणी झाला असल्याचं देखील सांगितलं जात आहे। तर दुसरा म्हणजे या हल्ल्यात जो एका महिलेचा तिच्या पतीच्या मृतदेहा बाजूला ती बसलेली आहे तो ती जागा आहे ती या त्या ठिकाणी आहे। या ठिकाणी ती निश्चित बसली होती। संपूर्ण जो प्रकार होता हा आपण कल्पना करू इच्छित नाही। या ठिकाणी आम्ही पोहोचल्यानंतर आम्हाला ही दृश्य दिसतायत ती खरंच अंगावरती काटा येणारी आहेत। महत्त्वाचं म्हणजे आता हा संपूर्ण तपास एनआयए कडे गेलेला आहे। जवळपास एका दिवसाची किंवा 1-2 आठवड्याची ही प्लॅनिंग नव्हती, 3 ते 4 महिने संपूर्ण रेकी करूनच या ठिकाणावरती हा दहशतवादी हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे लोकल सपोर्ट या ठिकाणी त्यांना मिळाल्याचा संशय हा देखील एनआयएला आहे। काही टुरिस्ट गाईड यांची देखील चौकशी केली जाते आहे जे रेग्युलरली या ठिकाणी असतात। त्यामुळे जे या प्रकरणामध्ये जखमी झालेले आहेत त्यांचे जबाब हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता एनआयए घेतील आणि त्यानंतर संपूर्ण या प्रकरणाचा तपास हा आता वेगाने सुरू असल्याचं कळतंय। जो प्रत्यक्षदर्शी होता, जो खेचर चालवतो सलीम, त्याच्याकडे जेव्हा विचारलं काही सुचत नव्हतं, अक्षरशः सुन्न झालो होतो। फक्त पर्यटक दिसत होते, सैरावैरा पळत होते आणि पळताना त्यांचा जीव वाचवणं हा एकमेव उद्देश आमचं होतं, दुसरं आमच्या लक्षात काही येत नव्हतं। आदिल जो खेचरवरनं पर्यटकांना आणत होता आणि पर्यटकांनाच वाचवण्यासाठी त्याने याच दहशतवाद्यांच्या गोळ्या स्वतःच्या अंगावरती घेतल्या आणि स्वतः देखील शहीद झाला। मात्र पर्यटकांना त्यांनी वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे हे संपूर्ण दृश्य जो स्पॉट आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, पहलगाम गाव, बेसनेर। पहलगाममध्ये फिरायला जाणाऱ्यांच्या लिस्टवरती बेसरन व्हॅली नेहमी असतेच। मिनी स्वित्झर्लंड असा लौकिक असलेली